वेणूरधर सुधया, त्याच्या हातावर बासरी आहे आणि तो बासरीचा जो तान छेडतो सगळ्या गोकुळातल्या गाई वासर गोपाळ नदी नाले सगळ्यांना मोहून टाकतो महाराज। कहा गया एक तान सुना के, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढा, कोई नजरिया न आए रे, सुध बिसरा गया मोरी ओ काला एक बांसुरी वाला, ओ काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी। ओ काला एक बांसुरी वाला, ओ काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी रे, माखन चोर नंद किशोर, कर गयो मन की चोरी रे, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी। माखन चोर नंद किशोर, कर गयो मन की चोरी रे। आता पैसे चोरले तर तुम्ही रिपोर्ट द्या, स्प्रिंकलरचे पाईप चोरले तरी रिपोर्ट द्या, बैल चोरले तरी रिपोर्ट द्या, मन चोरलं तर कोणाचा रिपोर्ट द्या। और इसकी जब चोरी होती है सब दुनिया झूठ लगती है। हेच तर केलं देवानं, बाकी काय। जिसका मन चुरा लिया वो कहीं का नहीं रहता फिर। म्हणून त्या बासरीने सगळ्यांना वेध लावलं म्हणतात। एका तानीने एक सुरतान छेडली तर सगळ्यांचं चित्त मोहून घेतलं। रंध्राण वेणूरधर सुदया, पुरेन गोपरुंदे, सगळे गोपाल त्याच्या भोवताला आहे। आणि असं वर्णन कुठलं आहे? गोकुळातलं, वृंदावनातलं। वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती। आता असं ऐकलं शुकाचार्यांना एकदम जाग आली। आणि दुसरा श्लोक आहे का त्याच्यासारखं उदार कोणी नाही। नमस्कार करणाऱ्याला तो आशीर्वाद देतो हे तर ठीक आहे, पण त्याच्याशी वैर करणाऱ्या शत्रूला सुद्धा तो मोक्ष देतो। याच्यापेक्षा त्याची सहनशीलता कुठली सांगू? अहो बकियम स्तनकालकूटम जिगंसयाप्यायदप्ये साध्वी, लेभे गतिं धातृचितो ततोन्या, कमवादयालो शरणं व्रजे। आपल्या दोन्ही स्तनामध्ये दूध अधिक विष घेऊन आली होती पुतना, तरी भगवंतानं तिला यशोदेपेक्षा श्रेष्ठ गती दिली। असा कोण आहे? आपल्याला राम राम केला तर आपण राम राम करून, आपल्याला थापड मारल्यावर आपण गाणू जय हरी, असं नाही। त्यानं एक दिल्ली तर आपण दोन तरी देतोस, त्यानं एक शिवी दिली तर 4-5 अगाऊ निघतेत आपल्या। पण देवाचं तसं नाही, पुतणेलाही मोक्ष दिला। असं ऐकलं शुकाचार्यांनी डोळे उघडून एकदम जागे झाले। विचारलं कोण आहात तुम्ही? म्हणे आम्ही व्यासाचे शिष्य। हे श्लोक उच्चारले कशातले आहे? म्हणे आम्हाला माहित नाही, पण आमच्या गुरुजी शिकवले। तुमचे गुरुजी कोण? म्हणे व्यास। हटले काय? ओ धिस इज माय फादर, हे तर माझे वडील आहे। शुकाचार्य परत आले, व्यासांना नमस्कार केला, सांगितलं बाबा हे जे 2 श्लोक तुमच्या शिष्यांनी उच्चारले हे कोण्या ग्रंथातले आहे? अतिशय सुंदर आहे। काही काही गाणे काहीच्यातल्याही माहित नाही, पण शब्द मोठे सुंदर आहे। संगीत असं आहे का ज्याला समजत नाही त्यालाही आनंद देते महाराज। सगळ्यांना राग समजते असं आहे काय? पण नाही, संगीत शास्त्रच अलग आहे। सगळ्यात गाण्याचा भाव आपल्याला समजत नाही, पण शब्द माणसाला जागवतात। चालता चालता एखादं गाणंच ऐकू द्या, एखादं भजनच ऐकू द्या,
माणूस थांबतेच तिथं 5 मिनिट. वा काय सुंदर आवाज आहे. म्हणजे एक कला आहे ती, आकर्षित होते संगीत म्युझिक. भगवान परमात्मा तर जगाचा मालक आहे. आता त्यानं निर्माण केलेली दुनिया जर आकर्षित आहे तर तो किती आकर्षण असेल मग त्याच्या. नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. नाम है जगा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. ज्याचा फोटो जेवढा सुंदर आहे तर रिअल मध्ये तो कसा असेल विचार करा बरं. आता हे साधी बनवलेली मूर्ती आहे, आता हे जेवढी सुंदर बनली तर ज्याची मूर्ती आहे तो रिअल मध्ये कसा असेल जरा विचार करून पाहि ना. आणि त्या का नकली बनवाट आहे का त्याची. आपण तर फिनिशिंग करून फोटो व्हॉट्सअपवर डीपी ठेवतो का 4 लोकांना लाईक केलं पाहिजे. डीपी वर कधी भरोसा नको ठेवतो. प्रोफाईल अशी बनवते लोक का अरे बापरे असं वाटते का ह्या वरतून आला का काय स्वर्गातून. आणि रिअल मध्ये जेव्हा त्याले पाहाव, अरे अरे सोचाता गेहू लेकिन नाही तो उडीत निघला. म्हणजे बेकार काम आहे ते. म्हणून मी म्हणतो नॅचरल ते नॅचरल, काही त्याच्यात अघोपणा करत नका जाऊ. भगवान परमात्म्याचं सौंदर्य काय नाटकी आहे काय, बनावट आहे काय. बनावटी तर कधी ना कधी उघड पडतेस. सच्चाई कभी छुप नहीं सकती झूठ वसूलों से, और खुशबू कभी नहीं आ सकती कागज के फूलों से. कागदाचं गुलाबाचं फूल किती सुंदर दिसण्याकरता असलं तरी ते पाहण्यासाठी बरं आहे, पण नाकाला लावून काय ते वास घेण्यासाठी वास थोडी असते त्याच्यात. नकली आहे ते, डोळ्याचं पारणं फेडू शकते. शुकदेवजी वापस आले म्हणे मला भागवत सांगा. व्यासांनी तीच कथा शुकाला सांगितली. आता तीच कथा शुकदेवजी शुकतालमध्ये वटवृक्षाच्या छायेमध्ये राजा परीक्षितीला सांगतात. शौनकांनी विचारलं गुरुजी परीक्षिती कोण. म्हणे पांडवाच्या कुळातील अर्जुनाचा नातू म्हणजे अभिमन्यूचा पुत्र आहे. तेच अर्जुन ना कुरुक्षेत्रावर ज्यांना गीता सांगितली म्हणे. हो तेच अभिमन्यू ना. कौरव सुद्धा त्यांना हात लावू शकत नव्हते. एक सांगू तुम्हाला, अभिमन्यू एवढा पराक्रमी होता, अर्जुनापेक्षा 2 बोट श्रेष्ठ होता. कौरवाची ताकद नव्हती अभिमन्यूला मारायची. तो मरत नाही म्हणून तर षडयंत्र केलं ह्या लोकांना, चक्रव्यूह रचलं. तसं छत्रपती शिवरायांच्याही पेक्षा शूरत्वाच्या श्रेणीमध्ये छत्रपती संभाजी महाराज होते. महाराज या लोकांना माहीत पडलं का ह्या तसा सापडत नाही म्हणून कट रचला. या लोकांना पहिलेपासून असंच करत आले. हे एखादा माणूस जर आपल्या हाती लागत नसन तर त्याला बरोबर कसं घेऱ्यात आणायचं त्याच्यासाठी षडयंत्र रचतात. आणि षडयंत्र हे प्रकार पहिलेपासून आहे, आताच नाही. घरातही असे षडयंत्र चालतात, समजायला पाहिजे तुम्हाला. रामासाठी षडयंत्र घरातल्या घरातच झालं. बाहेरचे लोक आणले का भाड्यानं. चुगल्या करासाठी घरातलेच होते, फक्त दुसरी बाई सपोर्ट करायला आली त्याले. घरातच राजकारण चालते पण आपल्याला माहीत पडत नाही ह्या गोष्टी. आपलेच आपल्या संग रव आपल्याची घात करतात, पण आपण बिचारी विश्वास ठेवतो. आपण चांगल्या मतानं विश्वास ठेवतो आणि ते सतत आपल्याशी गोड बोलून काटे काढत राहतात. अशांपासून सावध राहिलं पाहिजे. महाभारतात काय झालं तर ह्या शकुनी मामानं काय केलं तर षडयंत्रच रचलं. दोघंही जण बाजूला बसवले, जुवा खेळला गेला. शेवटी सगळं निघून गेलं पांडवाचं. द्रौपदीला वस्त्रहरण म्हणून सभेत आणलं, पण बरं झालं बिचारीनं कुठंतरी एक वेळेला एका साधूची लाज झाकली होती म्हणून त्या दुर्वासा ऋषीने आशीर्वाद दिला. त्याच वेळेला जा बेटा, भविष्यात जर तुझ्या चरित्रावर कुठं आच आली तर जगाचा मालक येऊन तुझी लाज झाकल्याशिवाय राहणार नाही. आणि तिनं देवाच्या बोटावर पट्टी सुद्धा बांधली होती. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, आडुनी भरजरी शानो. आता 16,108 बायका होत्या आणि त्याच्या अंगावर का 500 रुपयाची साडी असेल काय. मार महागाच्या साड्या पण एकही बाई फाळायला तयार नाही. त्या गेले चिंध्या पाहिले. आणि श्रीमंताच्या घरी चिंध्या भेटत असते काय. चिंध्या आपल्या गरीबाच्या घरी कुळाले खोसल्या. काटा रुतला का बांध चिंदी, बोट कापलं काय बांध चिंदी, काढली का खोस कुडाले जाऊन. गरीबाच्याच घरी बिबेही भेटते, चिंध्याही भेटते, सागरगोटी भेटते, दाबणही भेटते, सुतही भेटते. वेळेवर काही पाहिजे ना तुम्ही, सगळंच भेटते. श्रीमंताच्या घरी कायले भेटते बिबे.
त्याला तर बीबीच नाही समजत अजून. बिबे काय त्याला बेबी समजते पण बिबे नाही समजत. तसं या ठिकाणी चिंदी पाहायला गेलं कायची भेटते. द्रौपदी म्हणे लहान मतलबी बाया आहे. शेवटी त्याच्यात तर पैशाची साडी आहे आणि त्याच्या बोटाले रक्त लागलं तर पाहून राहिल्या. तिनं आपल्या अंगावरचा बर्जली शाडू फाडला. मी नाही फाडत, हे मागाचा आहे, नाही तर म्हणून तुम्ही फाडते बॉया. हे बाकीचे महाराज लोक करते काही काही मी लय पाहिले असे. तो प्रसंग आला का असा फाडते चाल. आता त्याच्याजवळ जास्त म्हणून फाडतच ना आपण कायले फाडाव जास्तीचे नाटक. असा फाडला पदर आणि गुंडलं ते देवाच्या बोटाला. एक सांगतो तुम्हाला, जो देवाची काळजी घेतो देव त्याची काळजी घेतल्याशिवाय राहत नाही. कधी पाहे ऑब्झर्व करा आणि अनुभव घेऊन पहा. तुम्ही फक्त इमानदारीने त्याची काळजी घ्या. भगवंताने त्याच वेळेला सांगितलं बाई जेवढे धागे याच्यात असन तेवढ्या साड्या तुले पुरवून वेळ पडल्यावर फक्त मला आवाज देजो. आणि जेव्हा तिला आठवण झाली का नाही आता नवरे हे साधू हे काही आपल्या कमी पडणार नाही, आता फक्त एकच आहे निधानाचा एक पांडुरंग. आणि जेव्हा तिने आठवण केली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. तुला समजत नाही स्वतःच्या बहिणीची इज्जत आता धोक्यात आहे. अरे माझे हत्ती सारखे वाघासारखे 5 नवरे आहे पण ते उघड्या डोळ्याने पाहून राहिले कृष्णा. हे मोठे मोठे साधू आहे पण यांची नीती आज खाली पडलेली आहे. आता मला गॅरंटीनं माहित आहे का तुझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही. पण तूही कुठं गुंतला, तुला काही आहे का नाही आठवण. वेळ का सखयाला विला. भगवंत म्हणे मले नको म्हणू काही, म्या काय वेळ लावला. आवाज देताना तुस्त कसा आवाज दिला. कोठे गुंतलाशी द्वारका काय घातली म्हणा. हृदयीच्या राया म्हणायला पाहिजे होतं, द्वारकेच्या राया. अहो मी तिथंच होतो, सगळं पाहून राहिलो उघड्या डोळ्यानं. मी वाटत पाहू मले कधी बोलावते मले कधी बोलावते. काही काही माणसं असे वाटत पाहिजे हो मले बोलावून मले बोलावून. लोक म्हणते जाऊ दे त्याला काही बोलावत नाही. आणि मग अर्जंटचं काम आलं, हॅलो कुठे आहे तुम्ही. अरे इथंच होतो मंडपात पण मी पाहूनच राहिलो बोलावून. आता बोला तुम्ही राजे दुसरे बोलावले मले भावही दिला नाही. आलो घरी मी. काही नाही थोडंसं अर्जंट काम होतं मी येत नाही. सामान्य माणूस असाच म्हणा. कृष्ण म्हणाले मी वेळ केला नाही. तू आवाज देताना अंतर पाडलं म्हणा. द्वारका टाकली ना. आणि ह्या कार्यक्रम कुठे झाला दिल्लीत म्हणजे हस्तिनापुरात. आता दिल्लीचं द्वारकेचं अंतर काय जवळ आहे म्हणता काय तुम्ही. दिल्ली म्हणजे UP, द्वारका म्हणजे गुजरात. फार अलगच झालं ते. मले म्हणे दिल्लीतून द्वारकेत जायला लागलं, द्वारकेतून डबल यायला लागलं. आता उशीर लागत नाही काय. आता जाऊ द्या गोष्टी नको करू, पहिले माझ्या चरित्राचं रक्षण कर.
आणि भगवंताने ज्याला रक्षण करायचं ठरवलं त्याला कोण उघडं करण महाराज? देवाने ज्याला झाकायचं ठरवलं त्याला कोणी उघडं करत नाही. आणि देवानं ज्याला उघडं करायचं ठरवलं मग समाजानं किती झाकू द्या, तो हातीच लागत नाही. फक्त त्याचं कनेक्शन नका तुटू देऊ. मेन जागेहून जर लाईन गेली असेल तर तुमच्या घरची वायरिंग किती सुधी असू द्या, किती तुमचे लाईट होल्डर नवीन असू द्या, काय करू शकता तुम्ही? जागेहून कनेक्शन तुटलं ना, तसं वरतून जर कनेक्शन ऑफ झालं, ह्या लाईट किती चांगला असला तरी हा प्रकाश देत नाही. ते कनेक्शन महत्वाचं आहे. ते दिसत नाही पण आपल्या शरीराला नित्य हँडल करते, ऑपरेट करते. माईक मधला करंट दिसत नाही पण हा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतो हे एक कनेक्शनच आहे. हे दिसते थोडी पण आवाज पोहोचून राहिला मग नक्की आहे ना कुठंतरी कनेक्शन, हे समजलं पाहिजे. दिसत नाही, लाईट आहे, हे चमकतात, याच्यातलं कनेक्शन दिसत नाही, करंट दिसत नाही पण उजेड दिसते. उजेड म्हणजेच ईश्वर आहे, कनेक्शन म्हणजे त्याच्यातलं तत्व आहे. आता ते समजत नाही. आता काही मुजर लोक असते ते म्हणते आम्ही नाही मानत देवाले, आम्ही पाहिलाच नाही तर आम्ही कसे मानू? एवढा सारखा सुद्धा आहे काय तू? आम्ही पाहिला नाही. तुले स्वतःचा चष्मा तर पाहिल्यावर 10 घंटा लागते तोंड धुतल्यावर घरी, आणि देव पाहिला नाही. असा कसा भेटून देव? तो म्हणे आमचं असं मत आहे का आम्हाला जी दिसत नाही आम्ही त्याला मानत नाही. अशा मुजर लोकाईले लाईट पाशी न्यायचं कधी. आणि चांगला 500-600 व्होल्टचा लाईट घ्यायचा, लाईट काढून घ्यायचा आणि होल्डरात त्याचं बोट घालून द्यायचं, बटन दाबून द्यायची. मग त्याला विचारायचं आता कसं वाटते? तो म्हणून पहिल्यापेक्षा बरं वाटते, हलकं वाटते. करंट बसला मग विचारा किती लागला, सांगते तो 1.5 किलो 1 किलो 2 किलो लागला ना, तसाच करंट आहे. तेच कनेक्शन आहे. शरीर एकदाच पडू द्या, याच्यातला आत्मा निघून जाऊ द्या. कोण विचारते हो घरात? 1 तासही लेट ठेवत नाही लोक. पोरीनं जर म्हटलं मला 2 तास लागते, गावातलेच लोक म्हणते जास्त ठेवण्याच्या लायकीचं नाही आहे, प्रेत वाचला गण, पोरगी येईन डायरेक्ट उचला ठेवते काय. पण जित्यापणी किती अहंकार आहे आपल्याला, मी आहे तर कोणी नाही. मेल्यावर तुला अर्धा तास ठेवत नाही घरात, किती सोन्याचा असतो का काहीचाही आहे तोपर्यंत त्याची सेवा शुश्रूषा आहे. नंतरच द्रौपदीचं रक्षण केलं, पांडवांचंही रक्षण केलं. दिग्विजय झाला. पांडव कृष्णाचं आशीर्वचन घेऊन स्वर्गाला जातात आणि मग गादीवर बसवलं परीक्षितीला. फक्त एक चूक झाली, परीक्षिती राजाने आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या संपत्तीतली एक पेटी उघडली. तिथं सावधान लिहिलं होतं. उघडली पेटी, त्याच्यात होता मुकुट, सुवर्ण मुकुट रत्नजडी. तो होता जरासंधाचा, तो आणला भीमदादांनी युद्ध करून. दुसऱ्याचं धन अनितीचं असलं की ते कुठं ना कुठं त्रास देते, दुःख देते. बरं, इमानदारीचे 10 रुपये बरे पण बेमानीचे 100 बरे नाही. हक्काची झोपडी बरी, दुसऱ्याचा राजमहल काही कामाचा नाही. झोपडी बरी कसाय बस, कुकडे पाय लांब कर, आणि कसाय झोप कोण म्हणणार? पण दुसऱ्याच्या बंगल्यात गेल्यावर किती सिस्टीम न बसा लागते. खुर्चीवर बसताना लय पाहा लागते. काही बंगल्यात घेतो आम्ही तर काय खुर्च्या असते सोपी त्याचे, आपल्याला वाटते कडक आहे का, तो एवढा नरम असते. काही लोक असे जोऱ्यानं बसते. एक जण तर माझ्या देखता बसला ना अजून उडाला 2 फूट वर. आता मी म्हटलं काय घरची खुर्ची होय ते, आपलं काय झोपडी होय का राजा? बरोबर पाहा लागते. तिथं शोचेस्त सामान किती राहते. आपल्या घरी शो कोणता आहे? कुटार, बैल, बंडी. आपला ह्या शो आहे, त्याचा तो शो नाही. त्याच्या घरी बैल राहते पण मातीचे राहते, बंड्या राहते तर सजवल्या राहते. ते असं आहे ते. चला जाऊ द्या. नंतर मग परीक्षिती राजाने तो मुकुट घेतला, डोक्यावर घातला. इथूनच खरी चूक झाली सज्जन हो. तो का म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. आता अविचार घुसले डोक्यामध्ये आणि त्याच दिवशी परीक्षिती राजा, कारण परीक्षिती राजाच्या समोर स्वतः कलियुगाला काळा कुट्ट पुरुष आणि धर्मावर वार करू लागला. धर्म म्हणजे बैल. त्याला 4 पाय होते, 3 पाय तुटून गेले होते. सत्य, तप, दान आणि दया. त्याच्यातले 3 पाय गेले. सत्य गेलं, तप गेलं आणि दान गेलं. आता कलियुगामध्ये फक्त दया नावाचा पाय शिल्लक आहे. एका पायावर धर्म होता. कलियुगाने तलवार उचलली तर परीक्षिती धावले. ए मूर्खा, माझ्या राज्यामध्ये धर्मावर वार करतोस, मी तुला जिवंत सोडणार नाही. कलियुग म्हणाले महाराज तुम्ही असं करू शकत नाही, कारण स्टेप बाय स्टेप मी आहे. उन्हाळा गेला की पावसाळा येतो, पावसाळा गेला की पुन्हा हिवाळा येतो, पुन्हा हिवाळा गेला की रिटर्न उन्हाळा येतो. हे सृष्टीचं चक्र आहे, हे तुम्ही थांबू शकत नाही. जास्त ऊन तपली तुम्ही काय म्हणा बस होते आता ऊन आहे बंद कर देवा, पावसाळ्याला बरं नाही. आपल्या हाती विशिष्ट काळ झाल्याशिवाय
कोणतीच गोष्ट चालू होत नाही. 12 तासाची रात्र उलटल्याशिवाय सकाळ होत नाही. तुम्हाला अर्जंट काम असो का काही असो, सकाळच्याच टायमावर होईल. तुम्ही जर म्हणाल का 4 वाजता मला उजेड पाहिजे उद्या, मला 4 वाजता गावली जात आहे, यासाठी काय 4 वाजता निघन काय सूर्य? आपल्या आज्याची ठेव थोडी आहे वरतं. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे चक्र फिरत आहे, त्या चक्रात तुम्ही आम्ही आहोत. सुख दुःख जन्म मृत्यू हे सगळं फिरत आहे. एक मेला का दुसरा जन्माला तयार आहे. आज मेला ना तू झाला, घरची संख्या बरोबर झाली. मरणाची जेवढी चालू आहे त्याच्यापेक्षा 4 पटनं जन्म येते म्हणते, म्हणून तर सृष्टी आहे चालू. मरणाची संख्या कमी होते. परीक्षिती राजाने सांगितलं तुला मी जिवंत ठेवत नाही. कलियुग म्हणे मला मारू शकत नाही तुम्ही. सत्य गेला, त्रेता आला, त्रेता गेला, द्वापार आला, आता माझा नंबर आहे म्हणे. मग माझ्या राज्यात थांबू नको, मग मी कुठं जाऊ, मला जागा द्या. त्याच वेळेला 4 ठिकाणं दिले परीक्षितीने कलियुगाला. पहिलं ठिकाण दिलं गोहत्या, जिथं गायीची कत्तल होईल, म्हणजे पशु पक्षावर विनाकारण अत्याचार होईल, तिथं कली राहील. हे परीक्षितीनं दिलेले प्लेस ठिकाण आहे. दुसरं जिथं मदिरा पान केल्या जाईल तिथं तो राहशील. तिसरी जागा दिली द्यूतालय, जिथं जुगार खेळल्या जाईल तिथं कली राहील, तिथं भांडणं होईल. बाप आणि पोरग एका टेबलवर जरी जुगार खेळत असले तरी कधी पोरग बापावर हात उचलून सांगता येत नाही, कारण व्यसन आहे ते. आणि चौथी जागा दिली वेश्यालय, व्यभिचार जिथं होईल, मर्यादेचं पालन जी स्त्री करणार नाही तिथं कलीचं वास्तव्य होईल. हे रामायणातही घडलं बरं. सीतेनं नुसती एक रेष ओलांडली तर तिला रामाच्या इच्छेविरुद्ध 6 महिने लंकेत रावणाच्या तावडीत राहा लागलं. हे मर्यादा ओलांडण्याचे परिणाम आहे. कलियुग म्हणे अजून एक ठिकाण देऊन द्या, आणि एक शेवटचं ठिकाण दिलं सुवर्ण, म्हणजे धन. धनात कलियुग राहतं, पण कोणतं धन? जे अनितीनं कमावल्या जाते, जे दुसऱ्याचं मन दुखून कमावल्या जाते. परीक्षिती राजाने तोच मुकुट आपल्या डोक्यामध्ये परिधान केला आणि शिकारी करता निघाले. दिवसभर फिरले महाराज, पण कर्म आहे शेवटी माणसाचं. भगवान कृष्ण असो, राम असो, का मोठे मोठे संत महंत असो, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. नंतर तोच मुकुट घातला. दिवसभर फिरले शिकारी करता इकडे तिकडे, पण शिकार नाही भेटली. दिवसभराचा वेळ झालाय, भूकही लागली, ताणही लागली, काहीच भेटलं नाही. कधी कधी आपल्याजवळ सगळं असते पण वेळ बरोबर नसते. कधी खिशात भरपूर पैसा असतो, दुकान भेटत नाही. कधी दुकान उघडे असते, खिशात पैसे नसते. कधी फोन पेले बॅलेन्स असते तर रेंज नसते, नेटवर्क काम करत नाही. बऱ्याचशा गोष्टी अडचणी येतात. वरकड कोठे काही काही एक नाही. लोक म्हणतात काय भूक लागली तर जेवलं नाही. जुने लोक बाहेर नव्हते. जुने लोक म्हणायचे भूक नसो पण शिदोरी असो, भूक असो अथवा नसो पण आपली शिदोरी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. यात्रेला जाईन तर बिचारी शिदोरी संग नाही. आम्ही लहानपणा सप्ते पाहिले आमच्या गावाच्या भोवताल. लोक रोजच्या कथेला जायचं शिदोरीने घरून, म्हणजे आता तेवढ्या पंक्ती कुठं होत्या पहिले. आता तर अन्नदानामध्ये फार माणसाचं लक्ष आहे, फार भर टाकला आपण अन्नदानावर. अन्नदानच सत्याचं मेन आहे. म्हणून तर बरेच लोक अन्नदानावर खूप म्हणजे महत्त्व देतात. नाही बा आपल्याला ऐकायला जाणं झालं तरी पंक्तीला जरी गेलो तरी पुण्य भेटल्याशिवाय राहत नाही, म्हणजे हेही महत्त्वाचं आहे ना. म्हणजे खूप त्यांचं महत्त्व देतात ते त्याला. काही तर मी काल्याच्या कीर्तनाला येतच नाही. हे म्हणते पंगत किती वाजता बसन. मी म्हटलं तू आल्यावर बसवतो, तू येतं घरी. तू 3 वाजता येशील तर मी 2ले कीर्तन सोडन, तू 4ले येशील तर 3ले सोडन, पण तू आल्यावर बसव. अन्नम दानम सर्वश्रेष्ठम, सर्वश्रेष्ठ दान आहे, पण ते कोणालाही देऊ नये. चला पुढे. आता काय कोणी आला पाहुणा तरी आपण उपाशी जाऊ देत नाही. आता सगळं बरोबर आहे ना हो. भूक नसली तरी जेवायच्या टाइमला आला की 2 घात आपण जेवून दाढतो त्यांना. परीक्षिती राजाला भूक तहान लागली. इकडे तिकडे पाहते, आता एवढ्या जंगलात कोण दिसन. फिरता फिरता एक आश्रम दिसला. त्यांना वाटला आश्रम आहे, याचा अर्थ कोणीतरी संत आहे, साधू आहे. जाऊन पाहते तर एक महात्मा तिथं ध्यानस्थ बसले. त्यांचं नाव आहे शमीक ऋषी. आता जंगलात साधू शिवाय कोण राहील.
परीक्षितीला वाटलं या साधूच्या झोपडीत काही कंदमुळं फळं असतील, गिलासभर पाणी भेटल. पण डायरेक्ट झोपडीत जाऊनही घेता आलं असतं, पण नाही, कोणाच्याही घरात अनुमतीशिवाय प्रवेश करू नये. असं हलवलं त्या ऋषीला. महाराज, मी पांडवाचा राजा आहे परीक्षिती. मी राजवस्त्र राजमुकुट घालून आलेलो आहोत. मला भूक लागली, ताण लागली, खाण्याकरता काही फळ द्या, गिलासभर पाणी द्या. बराच वेळ झाला पण साधू काही रिस्पॉन्स देत नाही. त्यांना वाटलं माझा अपमान करतो हा जाणून. समोरचा माणूस अपमान करत नसते. कधी कधी एखादा माणूस देवपूजा करत असते, नियम असते, काही लोक आता बोलत नाही देवपूजा करताना, आणि तुम्ही त्याच्या भोवती दुखणं लावता. मग असं म्हणणं होतं. मग आता काही जे भाजी ठेवू, मग आज पंगत आहे, मग पालकाची ठेवू. अबे त्याचे भाजी पूजा तर होऊ दे, मग भाजी मिरो म्हणा. आणि तो बोलला नाही का लोक मध्ये असं नसते ते. काही लोक जेवताना आता नियम आहे, कोणाच्या नियमात आपण हस्तक्षेप करायचा नाही. ज्याचा नियम तो पाळते ना, पाळू द्यायचा. आणि आपल्याला कसं आहे, स्वतः करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. असंच आहे ना, स्वतः करणार नाही आणि दुसऱ्यानं केलं त्याच्यात काळे केल्याशिवाय राहत नाही. परीक्षितीला बराच वेळ झाला, आवाज देत नाही. राग आला, बाण काढला भात्यातून, जोडला धनुष्यावर. बाजूला सर्प दिसला, तो मारला, उचलला बाणाच्या टोकाने आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिला. महाराज, एका साधूचा याच्यापेक्षा दुसरा कोणता अपमान नाही. देवाची निंदा झाली तर बरं होईल, पण साधूची निंदा किंवा अपमान झाला तर देवाला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत नाही गोविंदा त्याचे. भगवान परमात्म्याला आपल्या भक्तावर झालेलं अत्याचार किंवा त्याची निंदा सहन होत नाही. साप टाकला आणि परीक्षिती निघून गेले. तिकून स्नानाला गेलेले त्यांचे पुत्र होते शृंगी, ते वापस आले. पाहिलं तर आपल्या बापाच्या गळ्यात सर्प दिसला. त्यांना मोठं दुःख झालं. ते म्हणाले, कोण बावळट आहे, कोण मूर्ख आहे, ज्याला एवढी अक्कल नाही काय का साधूचा एवढा मोठा अपमान करावा. आता मागचा पुढचा विचार केलाच नाही. घेतलं पाणी कमंडल उचलन, केला अभिमंत्रित आणि दिला शाप. कोणी असू दे, यक्ष, किन्नर, देव, गंधर्व, माणूस, असुर, खग, नाग, मृग, कोणी असू दे, मी पृथ्वी आणि आकाशाच्या साक्षीने त्याला शाप देतो का इथून 7व्या दिवशी तक्षक रूपी सर्पदंश होईल आणि त्याचा मृत्यू होईल. सोडलं पाणी. म्हणून आजही पाणी सोडण्याला खूप महत्व आहे. आपण ज्या वेळेला पंगतही देतो तर पाणी सोडतो. आपण एखादं अन्नदान करतानाही पाणी सोडतो. याचा अर्थ काय? आपण पाणी सोडणं म्हणजे आपण त्या यज्ञाला फलश्रुती करणं. तसं शृंगी ऋषीने या ठिकाणी पाणी सोडल्याबरोबर जसा शाप दिला, महाराज चरित्राकडे लक्ष ठेवत दादरा, तसंच या ठिकाणी सगळी पृथ्वी कंपायमान झाली. सगळीकडे विजाचा कडकडाट सुरू झाला. ब्रह्मांड कापू लागलं. प्रत्येकाच्या लक्षात आलं काहीतरी वाईट होणार, काहीतरी अघटित घटना घडणार. आता साधूचे शब्द आहे, साधू कोपणं म्हणजे सृष्टीचा सत्यानाश. आणि ज्या वेळेला शमिकाच्या लक्षात आलं का आपल्या पोरानं शाप दिला, तर शमिक ऋषींनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर त्या शृंगी ऋषीला सांगितलं, बाळा काय केलंस तू? म्हणे, बाबा माझ्या देवासारख्या बापाचा अपमान त्या मूर्ख राजाने केला, म्हणून मी त्याला शाप दिला का इथून 7व्या दिवशी काय होईल, तुझा तक्षक रूपी सर्पदंशाने मृत्यू होईल. अरे पण राजाला असं शाप देणं बरं नाही. आपण साधू आहोत, आपण योगी आहोत. साधूच्या ठिकाणी क्षमा असावी, साधूच्या ठिकाणी नम्रता असावी, साधूच्या ठिकाणी सहनशीलता असावी. पण कुठपर्यंत बाबा, त्याला राजा असून त्याला एवढी अक्कल नाही का एका साधूचा अपमान कसा करावा. राजा असून सुद्धा त्याने एका साधूच्या गळ्यामध्ये सर्प टाकून साधूची विटंबना केली, म्हणून मला आता ते सहन झालं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सगळं काही करावं पण साधूची निंदा करू नये, साधूची टिंगल करू नये. कारण संत या जगाचे मायबाप आहेत. आणि ज्या वेळेला हे सगळं परीक्षितीच्या जीवनामध्ये घडलं म्हणतात, त्यावेळेला आकाशवाणी झाली का आता परीक्षितीला याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करता येणार नाही. म्हणून सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी जमले आणि परीक्षितीला त्या ठिकाणी सावधान केलं, राजन तुला जीवनामध्ये काहीही करण्याची गरज नाही. आता 7 दिवस तुला फक्त एकच करावं लागेल, फक्त भागवत कथा तू मला श्रवण करावी लागेल. भागवत कथेच्या श्रवणाने तुझा काय होईल, उद्धार होईल. तू कामने कोटी पुढे ती पुनीत, तू कामने कोटी पुढे ती पुनीत, तू
उद्धारणे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याची गूढ शुद्ध. राजा परीक्षितीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि प्रायश्चित्त म्हणून राजा परीक्षितीने आपलं सर्व ऐश्वर जन्मेजयाच्या स्वाधीन केलं आणि शुक्तालमध्ये भगवान शुकदेवाच्या सानिध्यामध्ये जाऊन जी 7 दिवसाची पवित्र कथा श्रवण केली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. महाभागवत करुणी श्रवण सर्वांगाचे कान केले तेनी. अशी ही कथा जीवाला परम आनंद देणारी, परम समाधान देणारी आणि परम शांतता देणारी आहे. म्हणून तीच कथा हनुमंतरायांच्या या पवित्र दरबारामध्ये 7 दिवसाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. त्या कथेचा आजचा द्वितीय दिवस. सर्व ऐश्वर्याचा त्याग करून परीक्षितीने शुकदेवांना काही प्रश्न केलेले आहेत. त्यामध्ये भगवंताचे काही अवतार आहेत, भगवंताच्या उत्तम आणि पवित्र चरित्रांचं वर्णन आहे. अशी ही कथा मोक्ष आणि मुक्ती प्रदान करणारी आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. राजा परीक्षितीच्या चरित्राने आजच्या कथेला या ठिकाणी विश्राम देतो. 2 मिनिट सर्वांनी भजन करा, नंतर आरती होईल, नंतर पसायदान होईल आणि उद्याच्या कथेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये भगवान शुकदेव आणि राजा परीक्षितीचा संवाद आणि त्यामध्ये भगवंताच्या 24 अवतार, कोणता अवतार घेऊन कोणतं कार्य भगवंताने जगत कल्याणाकरता केलं याचं वर्णन आपण या ठिकाणी पाहू. 2 मिनिट सर्वांनी भजन करा. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 राधे